हे जे दगड आहेत ना, मी इथं मस्कतला कधी आम्ही सचिन मी कधी असं नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली इन ओमान. प्रचंड दिवसांदिवस गरमी वाढत चालली, खूप वाढत चालली गरमी. इतका घाम येतो ना की विचारूच नका, सगळे हालाल होतात एकदम. हे साफ करते जरा, म्हणजे धूप वगैरे आपण जी काय बोलतो कॉईल येते ना ती ठेवली ना की ह्याच्यातून चांगला असा सुगंध येतो आणि दिसायला पण एक डेकोरेशन पीस म्हणून पण आपण हे करू शकतो. आणि ती सुगंधाची आपण कॉइन पण त्याच्यामध्ये ठेवली की मस्त सगळ्या घरामध्ये एकदम सुगंध पसरतो. तर तीच त्याच्यामध्ये थोडा जरा जास्तच हे झाला होता, त्याला थोडी साफ करते, क्लीन. तर हा तिचा आहे, याच्यामध्ये ती ठेवावी लागते म्हणजे जळत नाही जास्त. थोडीशी उरली तीच आता त्याच्यामध्ये ठेवते. ही अगरबत्तीच्या काडीत आणली कारण एकदम छोटीशी होती कॉइन, म्हणजे जळून एकदम छोटी झाली होती. आपल्याला एकदम भीती वाटत होती. सगळीकडे घरातून फिरवले, आता इथे हिला शांत चित्तेने ठेवून देते. सकाळी अंथरुण झाली, म्हणून कचरा राहिला, दिवाबत्ती झाली, कपडे झाले धुवून. कपडे म्हणजे मी नाही धुतले, मशीनला लावले होते, पण सुखत तर मलाच टाकायला झाले. बस एवढं झाल्यानंतर हा इकडनं सगळ्याचे घामाचे वरगाळे येत ना, प्रचंड गरमी मस्कतला झाली. असं नाही की मस्कतला गल्फमध्ये आता सगळीकडेच गरमी असेल, रात्रीची पण खूप गरमी होते एसी जरी चालू असले तरी. सगळी कामं झाली, जेवण बाकी आहे. पण मेन म्हणजे चहा. सकाळपासून चहा नाही घेतलाय आणि एक चहा तर बनताय, बस. बिना चहाचं काहीच नाही होत. किती गरमी असली, इकडनं घाम चहामध्ये पडलं तरी ती चहा गरम गरम प्यायला खूप मजा येते. आणि मी जास्त चहा लवरच आहे, मला खूप चहा आवडते. थोडा आता कमी केलंय दुधाचा चहा घेणं, सकाळचा 1 कप, संध्याकाळी मग जास्त पण मी काय नाही, कधी कधी सकाळचा पण मी काळच चहा पिते. सचिन जास्त चहा नाही, सकाळचा 1 कप त्याने चहा लागतो. चहा घ्यायचा म्हणते मी हा काम करते, तो काम करते, मग सगळं विसरूनच जायला होतं मला पूर्णपणे. मी आज मेन काम करायचं म्हणजे काय, झाड लावायचं. अनंताचं झाड मी तुम्हाला काल दाखवली. ते झाडं 2 तर प्लॅन्टमध्ये आहे, बाकीची झाडं लावायची. त्यातलं आज एक अनंताचं झाड लावायचं आहे, तुळस पण लावायची आहे आणि केळीची झाडं दुसऱ्याला द्यायची आहेत. कारण सचिनच्या तिथं पण रिनोव्हेशन होते, नाही लावू शकत मी घरी, केळीची झाडं नाही लावू शकत, तर मग ती द्यायची. तर आज तो एक मोठा काम आहे, झाडं लावायचं. एकच लावायचं अनंताचं, माती वगैरे आहे सगळी, तर ती त्या काकानेच दिली होती. चहा प्यायला या, थंड थंड पंख्याखाली गरम गरम चहा, त्याबरोबर जी मनी जीनियस
आपलं पार्ले बिस्किट एनी टाइम फेवरेट लास्ट वेळेला घेतलेलं आम्ही पहिल्यांदाच, पण प्रचंड आवडतं. लहानपणी जास्त करून हेच बिस्किट असायचं. कोणी पाहुणा आला तर पाहुण्याच्या पिशवीमधून हेच बिस्किटचं पुढं बाहेर पडायचं. पाहुणं कधी देतो ना आम्ही घेऊन कधी चायत खातो असं व्हायचं. तेव्हा वेळी चहा पण कमी असायची, पण पाण्यात बुडवून खायचो ती बिस्किट. मोठं काम करायला बसले आता. म्हणजे झाड आपलं हे अनंताचं झाड आहे, ते मला लावायचं आहे. ते पण एका पॉटमध्ये आहे, पण त्याला मला मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करायचे, कारण त्याची जे बुंद आहे ना तो पूर्ण बाहेर निघालाय त्या पॉटच्या. आणि ही दगड हे पॉट मोठं आहे, ते तुळशीचं आहे. तुळस मी दोनदा आणलेली पण नाही जगत. गरमीमुळे ते अक्षरशः मरून जाते. आणि तुळस घरी नाही ठेवत, त्याच्यामुळे दाराच्या समोरच ठेवावी लागते. इथं बाल्कनी पण नाहीये, त्याच्याने ते मरून जातं. आता याच्यामध्ये माती पण होती मागच्या वेळीची. खाली प्लास्टिक आहे, मोठा आहे, म्हणजे जी कचरा भरण्यासाठी आपण मोठी काळी पिशवी वापरतो तीच आहे. तर शिफ्ट करायला लागणार. झालं आपला पॉट. आता ह्याच्यामध्ये तुळस लावून बघते मी होते की नाही ती, कारण गरमीमुळे खरंच तुळशी अगदी मरून जातात. तर बघते काय ते इलाज करते मी. हे जे दगड आहेत ना, मी इथं मस्कतला कधी आम्ही सचिन मी कधी असं वाटलं की चला नदी बघायला जायचं, म्हणजे पाणी बघायला जायचं, निसर्गाचा आस्वाद घ्यायला, तर जेव्हा जातो नदीला भेट देण्यासाठी, तिथून आम्ही ही दगड अगदी जमा करतो आणि मला खूप आवडतात. आमच्या इथे फिश टँक होतं, त्याच्यामध्ये पण टाकली होती. मासे सगळे गेले, पण एक दगड कामाला आले. मी नेहमी झाडांच्या ह्याच्यामध्ये टाकते. जेव्हा झाड लावते कुंडीमध्ये, तर त्याच्यामध्ये मी नेहमी अगदी हे दगड असे सजवून ठेवते. दिसायला पण छान दिसतात, अगदी कमी आहेत. आता कधी गेल्यावरती आणायला पाहिजे. मागं पबल्स बीचला गेलेलो, पण
ते मोठे मोठे होते, आम्हाला पुढे जायला पाहिजे होतं पण तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे नव्हतं गेलेलो. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइमला जाऊ द्या, भरपूर सारे दगड घेऊन येऊ. दगड पण कामाला येतात भरपूर. मेन मोठा काम झाला आमचाच. अजून तुळस पण लावायची, बघते थोडा टाइम, माझ्या मैत्रिणीला पण द्यायचे त्याच्यातून काढून.